भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुण दोष मनानानी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभं जगत निहितपाणिं मंडनं मंडनं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु रास तुकाम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ मङ्गलभवनं अमङ्गलहारी किल शक्तिधर स्वदानम् अन्याच्च हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभो जय जय माकन चोर विठ्ठल शुद्ध करुण्या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व लहान थोरांच्या सहकार्याने साधू संतांच्या शूरवीरांच्या पायानं पवित्र झालेल्या पावन भूमीमध्ये श्री क्षेत्र धारेश्वर दक्षिण काशी अशा पवित्र असणाऱ्या कचनेर अशा पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्रावरती पुण्य पावन भूमीवरती साधू संतांच्या शूरवीरांच्या पायानं पवित्र झालेल्या या पावन भूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय श्रीमद भागवत कथा हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव आणि आजच्या सभा या उत्सवाच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली तिसऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा भगवान शिवजींच्या चरणी समर्पित करत असताना भगवान
धारेश्वराच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये एक कीर्तनरूपी पुष्प प्रभू चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचं झालेलं लावले संबंध आहे. आजच्या चित्तरूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगतात. विठ्ठल चिंतनरूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगतात. चिंतनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. श्री क्षेत्र धारेश्वर दक्षिण काशीय पवित्र तीर्थक्षेत्रावरती चालत असलेला हा नामसप्ताह. या नामसप्ताहाच्या निमित्ताने आपल्या गावाला परिसराला तीर्थक्षेत्राला साजावं शोभावं असं अतिशय सुंदर असतं हे वातावरण. भव्य दिव्य वातावरणामध्ये चालत असलेला हा नामसप्ताह ज्यांच्या वतीने मला या ठिकाणी कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा नामसप्ताह चालू आहे, आमचे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिश्चंद्रजी महाराज काकडे, आपल्या गावाचं वैभव, ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ते आमचे संतोजी महाराज माणूस आहे. आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आता त्यांनी गायल्यानंतर आपण गायच्या भानगडीत पडू नये. एवढं सुंदर गायल्यानंतर आपण जर परत गायच्या भानगडीत पडलं तर गाजरावर पाणी पिल्यासारखं होईल. अतिशय सुंदर ज्यांनी गायलं महाराज या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. आमचे परमादरणीय श्री हरिभक्त परायण गणेशजी महाराज देवकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, संगीत विशारद गणेशजी महाराज देवकर. त्यानंतर ज्यांनी त्यांना साथ केली त्यांचे परम आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सुंदरजी महाराज काळे, ज्यांच्या हातातच जादू आहे. आमचे तालमणी, मृदंगमणी, अक्षबंध महाराष्ट्र ज्यांना ओळखतो. हजारो लाखोंच्या संख्येने ज्या ठिकाणी मोठमोठे सप्ताह होतात, मोठमोठे यज्ञ होतात, नामसंकीर्तन सोहळे होतात, बऱ्याच ठिकाणी महाराजांची हजेरी असते. महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकारांची कीर्तन ज्यांनी वाजवली आणि ज्यांनी आपल्याला आनंद दिला ते आमचे परममित्र श्री हरिभक्त परायण गणेशजी महाराज चौधरी. विनेकरी बाबा आहेत, चौकदार आहेत, आमची बाल वारकरी मंडळी आहेत. अतिशय सुंदर ज्यांचं साऊंड सिस्टम आहे, निळकंठेश्वर कृपा साऊंड मंडप सिस्टम. आमचे दुसरे परममित्र हरिभक्त परायण गणेशजी महाराज आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, ज्यांच्या वतीने मला या ठिकाणी कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं. कीर्तनाचं श्रेय नव्हे तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारची दानं सांगितलेली आहेत. अन्नदान आहे, सुवर्णदान आहे, वस्त्रदान आहे, गोदान आहे, भूदान आहे, कांचनदान आहे, अनेक दान आहे. त्यामध्ये एक दान आहे ज्ञानदान. आणि हे ज्ञानदान करत असताना हे ज्ञानदान ज्यांच्या वतीने या ठिकाणी आज आपल्या पवित्राच्या तीर्थक्षेत्रावरती केलं, ज्यांच्या वतीने मला या ठिकाणी कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं ते श्री विलासराव भांडजी शिंदे नानांच्या वतीनं मला या ठिकाणी हे कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं. सुंदर अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये चालत असलेल्या नामसप्ताह अभंगाला प्रारंभ करूया. विठाला विठाला गावातली बरीच आयोजक नियोजक मंडळी या ठिकाणी आहेत, सर्व काही आदर्श मंडळी या ठिकाणी आहेत, परंतु प्रत्येकाची नावं मला माहीत नसल्यामुळे, परिसरात नवीन असल्यामुळे सर्वांचीच नावं या ठिकाणी घेत नाही. कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हटले भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन या अभंगामध्ये सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नर दिलाय, हा काही रात्रंदिवस काबाड कष्ट करून धनसंपत्ती कमावण्याकरता, मुलाबाळांना जन्माला घालण्याकरता आणि मरण्याकरता दिला नाही. रात्रंदिवस भगवंताचं भजन करून भगवंताला साध्य करण्याचं हे साधन आहे. महाराज म्हटले, नामसंग
महाराज म्हटले याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. केवळ माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला पंढरीची वारी घडेल, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आळंदीची वारी घडेल, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर संतांची संगती करता येईल, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती करता येईल आणि भगवान मानवी जीवनाचा उद्धार करून घेता येईल. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नर दे दिलाय हा काही रात्र दिवस काबाड कष्ट करून धन संपत्ती कमवण्याकरता नाही, तर भगवंताला साध्य करण्याचं हे साधन आहे. विठाल भगवान परमात्मा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर या अभंगामध्ये साधं सरळ आणि सोपं उदाहरण सोपं साधन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगतात. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे. कीर्तन श्रवण करायला कमी असलं तर हरकत नाही, काय हरकत नाही. आपल्या संपूर्ण परिसरामध्ये महाराज जागृत देवस्थान असणारे श्री धारेश्वर क्षेत्र आहे आणि हे जे हा जो सप्ताह आहे हा भगवान शिवजींचा सप्ताह आहे. आणि भगवान शिवजी म्हणजे कसे आहेत? महाराज म्हटले शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे. भगवान शिवजी कसे? भगवान शिवजी कसे? शिव भोळा चक्रवर्ती ते भोळे. आता भोळं म्हणजे आपण भोळा या शब्दाचा अर्थ वेगळा लावतो. भोळं वेगळं आणि वेडपट वेगळं. आपण चालता चालता कुणालाही म्हणतो तो भोळा शंकरा. ते भोळं नाही, ते येळ आहे. येळ वेगळं आणि भोळा वेगळा. भोळा या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. भोळा या शब्दाचा अर्थ म्हणजे समोरच्या येणाऱ्याला मागील ते देऊन टाकतो, देत असताना विचार करत नाही. हे ज्याला कळतं तो भोळा आहे. विठाल म्हटलं शिव भोळा. माझा भगवान शंकर कसा आहे? भोळा आहे. भगवान विष्णू परमात्म्याची भक्ती करायची असेल 56 भोग करावे लागतील, अनेक प्रकारचे दान धर्म करावी लागेल, मोठमोठे उत्सव साजरे करावे लागतील, सुवर्णदान करावं लागेल, अर्थदान करावं लागेल. भगवान इतर देवतांची भक्ती करायची असेल तर अनेक प्रकारचे दान करावे लागेल, त्यांना प्राप्त करून घेण्याकरता, प्रसन्न करून घेण्याकरता आचार भक्ती करावी लागेल. परंतु भगवान शंकरला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीच नाही. महाराज म्हटले बेलाचं पान आहे ना, तेवढं बेलपत्र जरी भगवान शंकरला वाहिलं तरी ते प्रसन्न होतात. इतका भोळा देव कुठं भेटल का? महाराज म्हटले भगवान ही जी रावणाची जी लंका आहे ना, ही रावणाची लंका भगवान शिवजींनी माता पार्वती करता निर्माण केली. कोणाकरता केली? माता पार्वती करता सोन्याची लंका निर्माण केली. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. तुका म्हणे 7 कोटी घरे शुद्ध सोन्याची होती. एवढी सुंदर लंका माता पार्वती करता बनवली आणि त्या ठिकाणी महाराज मग वास्तू शांती करण्याकरता किंवा त्या वास्तूची पूजा करण्याकरता ब्राह्मणाची गरज आहे ना, मग ब्राह्मण म्हणून कुणाला बोलवावं? तर त्या काळामध्ये रावण हा दशक्रांती ब्राह्मण आहे म्हणून रावणाला पूजा करणं, वास्तू पूजा करण्याकरता बोलवलं. पूजा झाली, संपूर्ण पूजा विधी पार पडला आणि जात असताना भगवान शिवजी म्हटले महाराज देवबाप्पा काहीतरी मागा. रावण म्हटला असू द्या भगवान, तुमच्याकडे मला देण्याकरता काय, तुम्ही स्मशानामध्ये राहता. नाही पण म्हटले मागा. रावणाला महाराज मोह निर्माण झाला आणि रावण म्हटला भगवान आता मागाचं म्हणताय ना, मग हातामध्ये जल घ्या, संकल्प सोडा, एवढी लंकाच मला देऊन टाका. अहो आपण प्लॉट घेतला स्क्वेअर फुटानं, तो विकत घेतला, 2-4 स्थळ त्याच्यावर बांधली, निवंत महाराज सोफा बिपा सगळं घरामध्ये कम्प्लीट करून ठेवलं, पूजा केली आणि ज्या वस्तूची पूजा केली ती दान द्यायची म्हणल्यावर भगवान शंकरने मागचा पुढचा विचार केला नाही, हातात जल घेतला आणि संकल्प सोडला, जागेवर देऊन टाकले. एवढं भोळं कुणी असावं का? फुकट भोळं म्हणायचं, कुणालाही भोळं म्हणायचं नाही. भोळं वेगळं आणि एलपट वेगळं असते. वास्तविक चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान शिवजी हे चतुराचा बाप आहे. मुळात त्यांच्या नावातच कल्याण. शिव म्हणजे कल्याण. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण. भगवान शिवजी वास्तविक पाहता भयंकर चतुर आहेत. ते चतुर कसे आहेत एका 2 मिनिटात सांगतो. म्हणजे एक छोटासा दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, भगवान शिवजी आणि माता पार्वती आपल्या मंदिरामध्ये बोलत असताना त्या गावातलं एक भयंकर श्रीमंत त्या मंदिराजवळ जात असताना माता पार्वती म्हटल्या भगवान या गावातली लोक म्हटले कधी तुमच्या मंदिराकडे येऊन पाहत नाही, कधी सप्ताहामध्ये दान नाही, कधी धर्म नाही, कधी सप्ताहाची पंगत नाही, कधी कुत्र्याला सुद्धा तुकडा टाकत नाही. ज्याने तुमच्या मंदिराकडे डोकावून पाहिले नाही त्यांचे बंगल्यावर बंगले चालू आहे. आणि एक तुमचं भक्त आहे म्हटले गावामध्ये, तो रात्रंदिवस तुमची पूजा करतो, स्नान झाले की तुम्हाला स्नान घालतो, बेलपत्र वाहतो, तुम्हाला जल अर्पण करतो, तुम्हाला नैवेद्य दाखवतो. महाराज म्हटले त्याची परिस्थिती आहे तीच आहे, त्याच्या घरात 18 विश्वदारिद्र्य आहे.
आणि जे लोक तुमच्या मंदिराकडे कधी डोकावून पाहत नाही, याची टोपी त्याच्या डोक्यात घालतात, त्यांचं बरं चालू आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती बोलत असताना माता पार्वती म्हटल्या, भगवान त्या गरीबाला काहीतरी द्या, असं काय करता? भगवान शंकर आणि माता पार्वती बोलत असताना त्या गावातलं एक सगळ्यात दलिंद लय श्रीमंत महाराज, कधी सप्ताची पंगत नाही, कधी कथा नाही, कधी कीर्तन नाही, कधी वर्गणी देत नव्हतं, पण ते श्रीमंत त्या मंदिराजवळून जात असताना त्यांनी भगवान शंकराचं आणि माता पार्वतीचं बोलणं ऐकलं. भगवान शंकर म्हटले, पार्वती. आता ते जवळ आल्यानंतर भगवान शंकर आणखी मोठ्यानं बोलायला लागले. भगवान शंकर म्हटले, पार्वती तू म्हणतेस ना त्या गरीबाला काहीतरी द्या, जा म्हटले आजपासून बरोबर 7व्या दिवशी त्याच्या घरावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडल. माता पार्वतीला आनंद झाला. एक त्या श्रीमंतानं ऐकलं, तिथूनच मागं फिरलं, यानं विचार केला त्या गरीबाच्या घरावर जर सोन्याच्या मोहराचा पाऊस पडला तर माझ्यासारखे 50-56 बंगले बांधील. हे घाई त्या गरीबाच्या घरी गेलं, त्याला म्हटलं, हे बघा आयुष्य गेलंय तुमचं भगवान शंकराची भक्ती करता करता, म्हटले तुमच्या परिस्थितीत बदल झाला नाही, घरात खाण्याकरता काय नाही, म्हटले मला तुमची दया येऊ लागली, म्हटले एक करा, माझा बंगला तुम्ही घेऊन टाका, तुझा पडकं घर मला देऊन टाक. ते गरीब म्हटलं, महाराज माझं तुम्हीच घेता आणि तुमचं तुम्हीच घ्या. हे श्रीमंत म्हणलं, पाहिजे तर नावावं करून घे. श्रीमंत घाई केलं, महाराज आपला बंगला त्याच्या नावावर केला, त्याचं पडकं घरात आपण राहायला गेलं. ही गरीबाची बायको एवढी हुशार, चपला सकट महाराज किचन वाट्यावर स्वयंपाक करायला. अरे गरीब म्हटलं, महाराज माझ्या घरातलं काही सामान तुम्हाला न्यायचं असेल, त्या श्रीमंत म्हटलं तुलाच राहू दे. अहो त्या गरीबाला म्हटलं तुझ्या घरातलं काही न्यायचं तर ते म्हटलं माझ्या घरात गाडके बालकेशिवाय काय राहू द्या म्हटलं तुम्हाला. हा गरीब त्याच्या बंगल्यामध्ये राहू लागला आणि श्रीमंत महाराज त्या पडक्या घराच्या समोर आलं, बाहेर खाट टाकायचं, पालथं पडायचं, आकाशाकडे पाहायचं, पाऊस मोहराचा पाऊस कवा पडत. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, पाऊस पडलाच नाही. हे तसंच उठलं मंदिरात गेलं. मंदिराकडे गेल्यानंतर भगवान शिवजींचं आणि माता पार्वतीचं बोलणं चालू आहे. माता पार्वती म्हटलं, भगवान अहो तुम्ही 7व्या दिवशी त्या गरीबाच्या घरावर सोन्याच्या मोहराचा पाऊस पडणार म्हणून सांगितलं होतं, काही पाऊस आज 8 दिवस झाले पाऊस पडलाच नाही. भगवान शंकर म्हटले, पार्वती पडलाय असता पाऊस, काही हरकत नाही, पण पाऊस पडल्या त्याच्याकडून बंगला होणार आहे का? इटा कुठून आणि सिमेंट कुठून आणि लोखंड कुठून आणि म्हटले, मग त्याला आयता बंगला देऊन टाकला, आता पाऊस पडायची काय गरज आहे? आता पाऊस पडायची काही गरज आहे का? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली. आपल्याला वाटतं आपण चतुर आहे, पण तो आपल्यापेक्षा चतुर आहे. विठाला तो आपल्यापेक्षा चतुर आहे. महाराज जानोनी महाराज म्हटले, तो चतुरा तो शिरोमणी, चतुराचा बाप आहे. आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे, एखाद्याला जर बरं हिरणी त्याला वाटतं मी लय हुशार आहे. आणि आपलं कसं झालंय महाराज, ती उंदीर असते ना, उंदीर कापसाचं बोंड दिसलं का नळ्यात, तुरीच्या शेंगा नळ्यात, हरभऱ्याची घाटे नळ्यात, मकाचं कणूस नळ्यात, फाटलेली चिंतक नळ्यात. बाहेर काढ, बाहेर कधी काढ, सप्त्यात काढ, नळ्यातच पूर महाराज. पाऊस पडला की सगळं जातं ना पाण्यात. पाण्यात जायच्या अगोदर कुठं काढायचं, सप्त्यात काढ. असो आपल्याला वाटतं मी चतुर आहे, पण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी त्या भगवान शिवजींचं महाराज एवढं एवढा सुंदर भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे.
असो, कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा जो मंडप आहे हा मानवी जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. कलियुगी उद्धार, हरीच्या नामे कलियुगामध्ये मानवी जीवनाचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं श्रेष्ठ साधन नाही. आणि म्हणून या मंडपामध्ये येत असताना पद, प्रतिष्ठा, धन, संपत्ती, गाडी, बंगला हा कचरा घरी टाकायचा. घर, पद, मी मोठ्या पदावर आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप जमीनदार आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, नोकर चाकर आहे, हा कचरा घरी टाकायचा आणि मग या मंडपामध्ये येऊन बसायचा. हा कचरा जर आपण मंडपामध्ये घेऊन आलो तर मनामध्ये अहंकार होण्याची शक्यता असते. आणि एकदा का माणसाला अहंकार झाला की ते कुणाचंच ऐकत नाही. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, हातात सत्ता आहे, मोकर धन आहे आणि तरुण आहे, या तीन गोष्टी एकत्र आल्या की ते उन्हाटल्यासारखं होत आहे आणि त्याला अहंकार होतो, ते कुणाचंच ऐकत नाही. मग हा कचरा घरी टाकायचा आणि मग मंडपामध्ये येऊन बसायचं. कारण हा कचरा जर आपण बरोबर घेऊन आलो तर मनामध्ये अहंकार होण्याची दाट शक्यता असते. आणि एकदा का त्याला अहंकार झाला की ते कुणाचं ऐकत नाही. टाळी वाजव म्हटलं टाळी वाजवणार नाही, भजन कर म्हटलं भजन करणार नाही, गप बसत नसं राग राग पाहत आहे. तरुणाच्या मध्ये नामाने कोणाची सदा मुसमुसी डोळी जायचा. मग त्या तारुण्याच्या दशेमध्ये ते कुणालाच मानत नाही. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला सुंदर हाताने टाळी वाजून मुखाने भजन करायचं. काय मुळात कथा आणि कीर्तन हे मानवी जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे, परिवर्तनाचं साधन आहे. ज्या प्रपंचामध्ये आपल्याला कधीच, ज्या प्रपंचामध्ये रात्रंदिवस सुखाच्या प्राप्त करता आपण धडपडतोय, हाडाची काळ रक्ताचं पाणी करून महाराज रात्रंदिवस, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आपण हिची टोपी त्याच्या डोक्यात घालून सुखाची प्राप्तीचा शोध घेतोय, सुखाचा शोध घेतोय. ते सुख जे कधी आपल्याला त्या प्रपंचामध्ये मिळालं नाही त्या सुखाची प्राप्ती करण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आणि हा मंडप आहे. मग इथं येत असताना प्रपंचाचा विसर पडला पाहिजे. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, काय करतो, माझं नाव काय, माझं गाव कोणतं, हा सगळा विसर, विधेयी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, किती कीर्तन ऐकले तर उपयोग नाही. किती एकत्र यायचं, पर्यटायचं, कीर्तन ऐकायचं, घरी जायचं, उपयोग नाही. परिवर्तन होत नाही तोपर्यंत सत्ता करून त्याची गरज नाही. म्हणून मला एका गावात मी कीर्तनाला गेलो बाबा, एका गावात मी कीर्तनाला गेलो. 90 वर्षाची 2 म्हातारी माणसं समोर होते. मी म्हटलं बाबा तुमच्या गावात सप्ताह कधीपासून चालू आहे? ते म्हातार मला म्हणलं आमच्या गावात कीर्तनाला येणारे 9 महाराज मेले तेव्हापासून सप्ताह चालू आहे. मी म्हणलं तुमच्यात काही फरक अजिबात झाला नाही, आपण कोणाचं ऐकलंच नाही. अरे 9 महाराज मेल्यानंतर जर आपल्या जीवनात परिवर्तन होत नसेल तर मग ते करून उपयोग आहे का? सांगायचंय काय की कथा कीर्तन हे मानवी जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. भगवान परमात्म्याने हा नरदेव भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता दिलेला आहे. इतर योनीमध्ये आपल्याला ते महाराज ते भगवान प्राप्ती करण्याचं साधन आपल्याजवळ नाही. इतर योनीमध्ये ते ज्ञान नाही. हे ज्ञान जर केवळ कुणाजवळ असेल तर तो आपल्या मानवाजवळ आहे. आणि आपल्याला मानवदेव प्राप्त झालाय, मग त्या भगवंताला प्राप्त करण्याचं हे भलं मोठं साधन आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला साध्य करायचं हे आपलं साध्य आहे. भगवान परमात्मा आपलं साध्य आहे. आणि तो भगवान परमात्मा साध्य करायचं सर्वात साधं सरळ सोपं साधन या अभंगामध्ये सांगतात. महाराज म्हटलं 3 प्रकारची जीव या भूतलावर जन्माला आलेले आहेत. कर्मप्रधान, भोगप्रधान आणि विचारप्रधान. कर्मप्रधान जे जीवन आहे ते साधूचं जीवन. साधूने जीव, आवाज कसा झाला जरा बरोबर विको ठेवा थोडं, पण आवाज कसं करायचं. साधूचं जे जीवन आहे ते विचारप्रधान जीवन आहे, कर्मप्रधान जीवन आहे. साधूने जीवनामध्ये सतकर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगलं कर्म करावं
आणि प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे किंबहुना प्राप्त झालेलं जे पुण्य आहे ते समाजाला अर्पण करावं हे साधूचं जीवन आहे. कारण समाज हा साधूकडे पाहून जीवन व्यतीत करत असतो, साधूचा आदर्श घेऊन जीवन जगत असतो. साधू जर चुकीच्या मार्गाने जायला लागलं तर समाजाला बिघडायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून साधूचं जे जीवन आहे ते कर्मप्रधान जीवन आहे, पशुचं जे जीवन आहे ते भोग प्रधान जीवन आहे. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, सार कळत नाही, आसार कळत नाही, हित कळत नाही, अहित कळत नाही. पशुचं जे जीवन आहे ते भोग प्रधान जीवन आहे. जन्माला आलं की खाई जगायचं, मिळेल तेव्हा खायचं. परिणाम आहे महाराज, वेळ प्रसंगी दुसऱ्याचं हिसकावून खायची वेळ आली तरी ते खायचं. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, विषय विकार जागे झाले की विषयाचे भोग भोगायचे, आणि म्हातारपण मरण आलं की मरायचं. पशुच्या जीवनालाही काही अर्थ नाही आणि मरणालाही काही अर्थ नाही. कारण पशुचं जे जीवन आहे ते भोग प्रधान जीवन आहे. त्यांनी फक्त भोग भोगायची, विचार करायचा नाही. भोग भोगताना विचार करायचा नाही, कारण त्यांचं जे जीवन आहे ते भोग प्रधान. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर महाराज जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्यामध्ये एक संस्कार आहे लग्न, विवाह संस्कार आहे. आता हा विवाह संस्कार करायचा असेल तर काय करावं लागतं? मुलीचे गुण बघावे लागतात, मुलाचे गुण बघावे लागतात, ब्राह्मणाकडे जावं, चांगली तिथी पाहावी, मग त्या मुहूर्तावर महाराज ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लावावं. हे आपले संस्कार आहे. पशु कुठल्या ब्राह्मणाकडे गेले का? 10-5 कुत्रे एकत्र आले बस सोयरिकीचं बैठक चालू आहे. कारण पशु काय पाप पुण्य जाणीत. महाराजाचं सोडा, महाराजाची गाडी जरी गावात आली तर आपण त्या गाडीची पूजा करतो. महाराजाचा विषय वेगळाच. गाडीची पूजा करावी आपण गाडीची पूजा करायची, बाजूला जायचं, कुत्रं येतं, वर पाय करतं, धार मारून जातं. पशु काय पाप पुण्य, त्याला काय महाराजाची असो का मंत्र्याची असो, पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम पशुचं जे जीवन आहे ते भोग प्रधान जीवन आहे. महाराज म्हटले मात्र या भूतलावर तुम्ही आम्ही मानव म्हणून जन्माला आलेलो आहे. आणि भगवान परमात्म्याने आपल्याला विचार करण्याची पात्रता सदसद विवेक बुद्धी आपल्याला दिलेली आहे. म्हणून सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, हित कशात अहित काय आहे याची आपल्याला जाणीव असल्यामुळे आपल्या हातून जे कर्म घडणार आहे त्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहे. मग महाराज म्हटले तुला चांगलं वाईट सार आसार कळत आहे ना, मग आपलं जे जीवन आहे ते विचारप्रधान जीवन आहे. तुम्ही म्हणाल महाराज आल्यापासून सांगताय विचारप्रधान जीवन आहे, विचार करावा, विचार. मग आम्ही काही विचार करत नाही का? आम्ही विचार केल्याशिवाय झालं का? एक म्हातारी तर मला म्हणली महाराज लग्न झालं तेव्हा 1.5 एकर बाराड होतं, आता 22 एकर जमीन घेतली, फुकट झालंय का? लग्न झालं तेव्हा आमचं म्हातारा आधार कुपटून उडी हाणाव आणि 6-6 महिने शेजाऱ्याचा कडबा चोराव, पण कधी कोणाला दिसलं. आपण विचार करत नाही असं नाही, पण रात्रंदिवस प्रपंचाचा विचार करतो. आणि या प्रपंचामध्ये तील मात्र सुख, या प्रपंचाचा विचार करून आपल्याला भगवान परमात्मा भेटणार, भगवंताची प्राप्ती होणार नाही. एक तर बघा, चांगला जर प्रपंच करायला शिकलो तर आपल्याकडून परमार्थ होणार नाही, आणि परमार्थ करायला लागलो तर प्रपंचाकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार. दोही प्यावावरी ठेवू जाता हात होई अपघात. दोन्ही गोष्टी एकदाच मिळणार आहे का? मिळणारच नाही. दोही प्यावावरी ठेवू जाता हात होई अपघात. शरीराचा महाराज म्हणतो दोन्ही गोष्टी. बघा, चित्रपट, सिनेमा घर आहे ना, चित्रपट पिक्चर पाहायला जातो आपण. आता ज्या वेळेला आपण त्या पडद्यावर चित्र पाहतो त्यावेळेला दाखवणारा दिसत नाही, आणि दाखवणारा पाहिलं तर पुढे चित्र दिसत नाही. तसंच आहे, परमार्थ करायला लागलो तर प्रपंचाकडे दुर्लक्ष होईल, आणि प्रपंचाकडे लक्ष दिलं तर परमार्थाकडे पाठ फिरवली जाईल. मग महाराज दोही प्यावं, दोन्ही गोष्टी एकदा घडणार नाही. परंतु त्यातही एक महाराजांनी भली मोठी सवलत दिली. महाराज म्हटले बालपण खेळण्या बागडण्यात गेलं ठीक आहे, बालपण खेळण्या बागडण्यामध्ये गेलं ठीक आहे, तरुणपणामध्ये धन कमवलं, संपत्ती कमवले, विषयाचे भोग भोगले, महाराज आनंद जीवनाचा आनंद घेतला, प्रपंचाचं सुख भोगलं. आता म्हातारपण जवळ आलं ना, मग सोड. म्हातारपण जवळ आलं की तो प्रपंच सोडता आला पाहिजे. महाराज म्हटले हा, पण आमचे 90 वर्षाची म्हातारी माणसं आहेत, सकाळी उठत येत तिकड माळा हातात घेऊन जप नाही करीत. उठाना पोरा हो, टाकाना शेत, काढा दूध, लावाना काही दिवा, ते कार्ट पडले म्हणून हीच देन तू, हीच देन तो, मग भावाला. ही अवस्था जर जीवनामध्ये प्राप्त होईपर्यंत प्रपंच करायचं नाही. जसा प्रपंच कमावता आला, धन संपत्ती वैभव कमावता आलं, तसं त्याचा त्यागही करता आला पाहिजे. कारण त्या प्रपंचापासून आपल्याला सुख मिळणार नाही. आपल्याला जर जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हटले सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी. सुख कुठे आहे म्हटलं? सर्व सुखाचा आगर
भगवान आपल्याला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपला तो एक देव करुणी घ्यावा. महाराज म्हटले सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय मग तू अवघाची सुखरूप होसी. तुला जर सुख पाहिजे तर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्या भगवान परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय ते सुख तुला मिळणार नाही. आणि ते सुख मिळवण्याचं साधन म्हणजे महाराज या अभंगामध्ये सांगत असताना मला सांगायचंय काय, रात्र तुम्ही आम्ही विचार करत नाही असं नाही, पण आपण जो विचार करतो तो रात्रंदिवस फक्त प्रपंचाचा विचार करतो आणि प्रपंचाचा विचार करून आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. मग प्रपंचाचा विचार करून आपल्याला सुख प्राप्त होणार नाही, पण तो प्रपंच आपल्याला सोडता यायला पाहिजे. महाराज म्हटले ज्ञानी त्याला म्हणावं, शहाणा त्याला म्हणावं, ज्ञानी त्याला म्हणावं, शहाणा त्याला म्हणावं. एखाद्याला 2-4 मुलं आहेत, ज्ञानी माणूस काय करतो, आपल्या मुलांना जवळ बोलावतो, मुलांना सांगतो हे पहा प्रपंच मंदिरात घंटा आणि प्रपंचात तंटा होत राहणार आहे. मंदिरात घंटा वाजत राहील, प्रपंचात तंटा होत राहील. मग तो प्रपंच गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा असो, प्रपंच तो प्रपंच आहे. एवढंच गरीबाची भांडणं रस्त्यात होते, गरीबाची गेटच्या आत होते, पण भांडणं तंटा होतोच, कमी होईल जास्त होईल पण तंटा होतोच. महाराज मग अरे पिंजरा सोन्याचा असला काय लोखंडाचा असला काय, पिंजरा तो पिंजराच आहे. असो महाराज म्हटले शहाणा बाप त्याला म्हणावं, ज्ञानी कुणाला म्हणावं, जो आपल्या मुलांना बोलवतो, मुलांना सांगतो हे पहा मंदिरात घंटा होत राहील वाजत राहील, प्रपंचात तंटा होत राहील. आतापर्यंत हा प्रपंचाचा भार मी वाहिला, इथून पुढे तुमचा प्रपंच तुम्ही सांभाळा. हे शहाण्या बापाचं लक्ष नाही, हे ज्ञानी माणसाचं लक्ष नाही. पण घरात पोरं उलट बोलायला लागले, सुना भांडे आदळायला लागल्या, नातू अपमान करायला लागले, तरी घर सोडत नाही. हे भामट्याचं लक्ष नाही, हे कोटग्याचं लक्ष नाही. आणि एवढं कोटग होईपर्यंत प्रपंच करायचंच नाही. अरे जसा तो प्रपंच कमावता आला तसा तो त्याचा सोडता यायला पाहिजे. महाराज म्हटले आणि वैराग्य त्याला म्हणतात. त्याग कशाला म्हणायचं, वैराग्य त्याला म्हणतात. महाराज इंद्रिय बलवान आहे, इंद्रिय बलवान आहे, विषय अनुकूल आहे आणि मग त्याग करावं, हे खरं वैराग्य आहे. खरं वैराग्य इंद्रिय बलवान आहे, विषय अनुकूल आहे आणि मग त्याला लाथाळता यावं, हे खरं वैराग्य आहे. एक 90 वर्षाचं म्हातारं माझ्याकडे आलं, मला म्हणलं महाराज, मी म्हणलं काय, आपल्याला माळ घालायची माळ. मी म्हणलं आता कशाला घालतं थोड्यासाठी. ते म्हातारं मला काय म्हणलं, गणेश भाऊ आता का पहिलं सारखं चावतो का काय, चावत नाही म्हणून माळा घालायच्या. याला वैराग्य म्हणत नाही, याला त्याग म्हणता येत नाही. महाराज योग्य वेळी त्याचा त्यागही करतात. महाराज म्हटले अवस्था आपली अवस्था अशी असावी, पिकलिया शेंदे कडू पण गेले पैसे अम्मा केले पांडुरंगा. आपली अवस्था अशी असावी. महाराज म्हटले विटले चित्त प्रपंचापासून वमन ते म्हणे, वमन म्हणजे वांती उलटी उलटी. एखाद्यानं आपल्याला जेवायला बोलवलं, आपण त्याच्याकडे जेवायला गेलो, जेवण पोटभर जेवण झालं, मात्र त्याला थोडेसे 2-4 जिलेबीचे हेडे आपल्याला जास्त वाढलेच आणि आपण ते हाणले, आपण ते हाणलेच आणि ते अजीर्ण झालं. जास्त झाल्यामुळं ते अजीर्ण झालं, अजीर्ण झाल्यामुळे थोडं अंतरावर गेलो, मळमळ व्हायला लागली, उलटी झाली, पोटातलं जिलेबी बाहेर. आता ते पोटात जायच्या अगोदर अन्न होतं, पोटात गेल्यानंतर ते अन्नच आहे, पण आता बाहेर पडल्यानंतर काय होतं, त्याच्याकडे पाहिल्यानंतर कसं होतं, किळस येते. मग उलटी झाल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे किळस येते, त्याप्रमाणे म्हातारपणामध्ये प्रपंचाकडे पाहिलं की किळस आली पाहिजे. आणि ज्याला येत नाही समजायचं हे भामट. विठाल विठाल कल्पना करा महाराज. बरं आपल्याला सोडायचं काय, काय सोडायचं आपल्याला. एखाद्याला इथं बसले, एखाद्याला 50 असेल, 20 एकर 30 एकर 40-50 एकर असेल, एखादा बंगला, 4-5 मुलं, 10-5 सुना, 10-20 नातू, काय सोडायचं. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, तुका म्हणे त्याची संपदा केवढी सांगा ती कवडी गेली नाही. 7 कोटी घरे शुद्ध सोन्याची होती, शुद्ध सोन्याची 7 कोटी आणि एक एक भिताड एवढं रुंद होतं. मला सोन्याचं, आपलं विट्याचं सिमेंटाचंच आहे, मूचच वाल आहे. इकून सुमनात्यानं खेळ ठोकाव, तिकून यमुनात्यानं त्यानं जिगार लटकाव. सुमनात्यानं तिचा खेळ उपसला की यमुनात्याचं तेल सांडून जाऊ. अरे काय सोडायचंय आपल्याला,
तरी सुद्धा काही फुगीर लोकांना एवढा अहंकार झालाय, मला टाळीच वाजवत नाही, भजन करणार नाही. अरे कशाचा अहंकार झालाय तुला? सांगा ती कवडी गेली नाही त्याची अवस्था बघा ना काय झाली. महाराज म्हटले ज्याच्या पोटी ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्म्याने ज्याच्या पोटी प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतार घेतला त्या दशरथ महाराजांची अवस्था बघा काय. एक काळ असा होता की दशरथ महाराजांच्या घरी धन आहे, द्रव्य, संपत्ती, वैभव, समर्थ देशाचा सम्राट आहे, अयोध्येचा राजा आहे, परंतु पोटी संतान नसल्यामुळे दुःखी आहे. एक काळ असा आहे घरात 4 राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखी 4 मुलं आहेत, सीता, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती सारख्या सुना आहेत. आपल्या सुनासारख्या नव्हत्या डुचक्या. सीता, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती जनक महाराजांच्या कन्या आहे. आणि जनक महाराज काही सामान्य गडी नाही. शुकाचार्यांना ज्यांच्याकडे ज्ञान प्राप्त करण्याकरता जावं लागलं. अष्टवक्र ऋषी बरोबर वाद घालण्याचं सामर्थ्य ज्या शुक्राच्या शुका महाराज, ज्या जनक राजामध्ये त्या जनक महाराजांच्या कन्या तो याही आहे. एका वेळामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अष्टवक्र ऋषी बरोबर वाद घालावा. आणि एका बापा या वेळामध्ये एवढं सामर्थ्य आहे की इंद्रदेवावर जर संकट आलं तर इंद्रदेवाला युद्धात मदत करावं. दशरथ महाराजांची अवस्था आहे. संबंध देशाचा सम्राट आहे, अयोध्येचा राजा आहे, घरात 4 मुलं आहे, 4 सुना आहे, आनंदाचा काळ आहे. पण सकाळी उठले, स्नान झालं, आरशात पाहिलं, कानाजवळ 2 केस पिकले. किती? 2. कानाजवळ 2 केस पिकले. वस्त्र परिधान केले, डोक्यावर मुकुट घातलं तर डोक्यावरचं मुकुट जरा काना झाला. दशरथ महाराजांनी विचार केला कानाजवळ केस पिकले, याचा अर्थ आता केस पिकणार आहे, कान बधीर होणार आहे, डोळे आंधळे होणार आहे, दात पडणार आहे, गुडघ्याच्या वाट्या सरकणार आहे, हळूहळू हे शरीर जीर्ण होणार आहे. आणि आपल्याला एक दिवशी शरीर सोडावं लागेल, अयोध्या सोडावी लागेल, मुलं सोडावी लागेल, सगळं राज्य सोडावं लागणार. उद्या सोडायचंच आहे ना, मग आजच सोडलेलं बरं. वशिष्ठांना बोलवलं आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. 2 केस पिकले तर प्रपंच सोडायचा विचार केला. आपले सगळे पांढरे झाले, मग ते काळे केले, पुन्हा पांढरे झाले, पुन्हा काळे केले, ते कलर करून करून गळून गेले. पण अजूनही घर सोडायला तयार नाही. म्हणजे भाग्याचं लक्ष नाही, ही कोटग्याचं लक्ष नाही, निर्बुद्धपणाचं लक्ष. ह्याने आपल्याला देव भेटणार आहे का? ह्याने आपल्याला आपले सगळे पांढरे झाले, ते गळून गेले, पण आपण अजूनही घर सोडायला तयार नाही. महाराज म्हटले आपल्या जीवनामध्ये आपली अवस्था अशी असावी. महाराज म्हटले पिकले असेल ते कडूपण गेले, तैसे मा केले पांडुरंग. पिकली असेल ते कडूपण गेले, तैसे आंबा केले पांडुरंग. शेंदडू आहे ना, शेंदडू ज्या वेळेला महाराज ते कच असतं, लय कडू असतं महाराज, भयंकर कडू आहे. तोडायला तुटत नाही, वेल तुटून येतो पण फळ तुटत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकारी विकार त्याच्यामध्ये भरलेले आहेत. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे विषय त्याच्यामध्ये भरलेले असल्यामुळे ते विषयासक्त झालं आणि त्याच्यामध्ये लोभ निर्माण झाला आणि नको ते वेलीला चिटकून बसले. तोडायला तुटत नाही. पण कल्पना करा, महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाल्यानंतर हळूहळू त्या फळामध्ये परिवर्तन घडलं, ते पिकलं, ते मुरलं. आता त्याच्यात परिवर्तन घडलं, आता त्याचा रंग बदलला, त्याची चव बदलली, त्याचा स्वभाव बदलला. आता त्या फळामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याचा गोडवा भरला. पंचविषय षड विकार बाहेर गेले आणि भक्ती, ज्ञान, वैराग्याचा गोडवा भरला. आता त्याच्यामध्ये गोडवा निर्माण झाला, स्वभाव बदलला, रंग बदलला. आता एक दिवस आपण सहज शेतात चक्कर मारायला गेलो, जे फळ तोडायला जाऊ तुटत नव्हतं, वेल तुटून येईल पण फळ तुटत नव्हतं. एक दिवस आपण सहज शेतात चक्कर मारायला गेलो, चालता चालता पायाचा धक्का लागल्याबरोबर त्याच्यापासून वेगळं झालं. तोडायला जाऊ तुटत नव्हतं, आता धक्का लागल्याबरोबर वेगळं झालं. मला सांगायचंय काय, जगद्गुरु तुकोबराय म्हटलं मग आपली अवस्था कशी असावी. पिकली असेल ते पिकलेलं फळ जसं अलगद देताना सोडून देतं, त्याप्रमाणे म्हातारपण जवळ आलं की आपल्याला सहज प्रपंच सोडता आला पाहिजे. आणि ही अवस्था आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्यापासून खूप दूर आहे. भगवान परमात्मा आपल्यापासून खूप दूर आहे. बरोबर सोडायचं, महाराज म्हटल्यावर सोडायचं काय. लटिक व्यवहार सर्व हा वाया येर झार हरिविन हा प्रपंच नाशका लटका आणि खोटाच आहे. पण हे संसार जर खोटा नसता, एकदा सरकार बदललं बाबा, मी नेहमी सांगतो
सरकार बदललं, 8 वाजता टीव्हीला भाषण झालं, मेरे भाई और बहनों, मेरा देशवासियों, आज रात 12 बजने के बाद 1000 और 500 का चलन बंद हो जाएगा. 1000 आणि 500चे नोट बंद झाले का? ते खरं असतं तर खोटं झालं असतं का? काहीच्या लोकांना घरात नुसती, आपल्याला नाही काही लोकांच्या घरात नुसती रद्दी झाली महाराज, टनन रद्दी. काल रात्री ते पैसे होते, आज रात्री त्याची रद्दी. खरं असतं तर रद्दी झाली असती का? हो. आता जर नुसता आवाज बी ऐकला ना गणेश भाऊ, मेरे भाई और बहनों, अंगात मुंग्याच येते. आता वाटतं काय बंद करतो, काय सुरू करतो. सोलापूर जितका माझा हादरा धरलाय लोकांनी, एवढा हादरा धरलाय. मी सोलापूर जिल्ह्यात कधीला गेलो, तिथे एक कटिंग सलूनचं दुकान आहे, केस कापायचं. त्या दुकानात एक टेप लावलं होतं. 2 मिनिटं झाले का ते टेप बनायचं, मेरे भाई और बहनों, मेरा देशवासियों. 2 मिनिटं झाली तर म्हणायचं गप बसायचं. मी म्हणलं काय लावलं रे? ते म्हणलं महाराज त्याचं काय आहे, या ना मेरे भाई और बहनों म्हटलं का गिरायकाची कसं टाईट होती, आणि त्याची केस टाईट झाली की मला हाणाय सोपं झालं. आपण कमावलेलं धन आहे, आपण कमावलेली संपत्ती आहे, आपण कमावलेला वैभव आहे, आणि ते खोटं व्हायची जर आपल्याला एवढी भीती आहे, म्हणजे खरं आहे का? आणि त्याच्या पाठीमागे आपण धावतोय. महाराज म्हटलं संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. अरे ज्या झाडाचं मूळच कडू आहे, त्या झाडाला गोड फळं येतील कशी? लोक विचित्र आहेत महाराज. एखाद्याला म्हणा महाराज चला ना बाबा पंढरपूरला, आलो तुम्हाला, पण मी जर पंढरपूरला आलो तो घरी सगळं आंधार होईल. मी म्हणलं काही लोकांना वाटतं बाबा मी करतो म्हणून चाललो, मी गेल्यावर कसं होईल, काही होत नाही. मी आलो पंढरपूरला, मी जर घरी आलो, मी जर पंढरपूरला आलो तो घरी सगळं आंधार होईल. म्हणजे उद्या काय तुमच्या गावात सूर्य उगव 10 मेले समजा सकाळपर्यंत, उद्या काय सूर्य उगवणार नाही. काय दिन करा कोंबड्याने केला खरा, कोंबडं वरडलं म्हणजे दिवस उगवतो असं नाही. आता ते पूर्वीच्या काळी घड्याळ नाही, मोबाईल नाही, टीव्ही नाही, फोन नाही, त्याच्यामुळे वेळ पाहण्याचं काही साधन नव्हतं. मग सकाळी उठायचं कसं, ते कोंबडं वरडलं का समजायचं उठायची वेळ झाली. कारण पूर्वीचे कोंबडे कवाय ओरडत नव्हते बाबा, ते सकाळी 4च्या नंतरच वरडायचे. आता ते आवडाला हॅबिट करून ठेवलं, त्याच्यातही फोडच केली. 5-5 किलोचं कोंबडं ते कवाय वरडायला तर ते कवाय वरडत नाही. आता जेव्हा कोंबड्याला तर रात्रंदिवस कळत नाही, तेव्हा खाणाऱ्याला काय कळा. आता दिवस एक रात्र बुद्ध्या तुकार भ्रष्ट झाल्या का? पूर्वीच्या काळी महाराज कोंबडं ओरडलं म्हणजे समजायचं उठायची वेळ झाली. एकदा काय झालं, एका गावात कोंबड्यावर काहीतरी आजार आला, त्या गावातले सगळे कोंबडे मेले. एका म्हातारीचं एकच कोंबडं जिथं राहिलं. आता एका म्हातारीचं एकच कोंबडं जिथं राहिल्यामुळे त्या म्हातारीला अहंकार झाला. म्हातारी गावात जायची, जे भेटेल त्याला म्हणायची, मला जर कुणी भांडलं, मला जर कुणी बोललं, मला जर कुणी त्रास दिला, लक्षात ठेवा माझ्या कोंबड्यालाच ओरडू देणार नाही. कोण कशाला भांडल, पण एक दिवस म्हातारीला कुणीतरी भांडलं, दुखवलं, म्हातारीला राग आला. म्हातारी म्हणली आता माझ्या कोंबड्यालाच ओरडू देत नाही, मग पहाटे कसा दिवस उगवतो, कसे कामाला जातात. म्हातारी घाई घरी आली, खोरड्यातून कोंबडं काढलं, कोंबड्याची चोच द्वारेनं बांधली, कोंबडं खोरड्यात टाकून दिलं. म्हातारी म्हणली आता काही कोंबडं ओरडणार नाही आणि उद्या काही सूर्य उगवणार नाही. पण कुठला सूर्य कुठल्या कोंबड्याच्या ओरडण्यावर अवलंबून आहे का? अरे ज्याची सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, ती सत्ता त्याची होय. महाराज म्हटले नेहमीप्रमाणे सूर्य उगवला, लोक उठली, कामाला लागली. म्हातारीला कडक ऊन पडलं. म्हातारीने विचार केला कदाचित कोंबड्यानं दोरा सोडला, कोंबडं ओरडलं म्हणून सूर्य उगवला. म्हातारी उठली, घाई खोरड्याच्या जवळ गेली, दार उघडून आत पाहिलं, कोंबडं मरून पडलेलं आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं की सूर्याचं उगवणं आणि मावळणं कोंबड्यावर अवलंबून. पण अजून बऱ्याच कोंबड्यांना वाटतं मी करतो म्हणून चाललंय. हा आपला भ्रम आहे. महाराज म्हटले हा प्रपंचाचा विचार करून तुमचं आमचं हित होणार नाही, प्रपंचाचा विचार करून तुमचं आमचं अहित झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला दुःखाला कारण ठरेल. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं असेल, प्रपंच दुःख देणार आहे कसं 2 मिनिटात ऐका. एकदा काय झालं, गावाच्या बाजूला बाबा एक साधू सकाळी उठायचं, गंगेवर जायचं, स्नान करायचं, विधी करायचं, पूजा करायचं, गावात जायचं, भिक्षा मागायचं आणि आश्रमावर आले की पोटभर स्वयंपाक करायचं, निवांत जेवायचं, पडल्या भरायचं. मस्त चालू आहे का नाही? काही गरज आहे का?
पण त्याच्या शेजारी एका श्रीमंतानं लय मोठा बंगला बांधला, 22 लाखाचा बंगला बांधला, काचा बिचा फिट केले, सगळीकडे लाइटिंग, टीव्ही, फ्रीज, कूलर, हिटर, लायटर, शेगडी, बर्नर, शोकेस, दिवाण, कपाट, काय भानगडी असतील ते सगळं करतोय, डोके एवढे झोपाय गाद्या. आणि ते महाराज एक दिवस ते साधू रात्रीच्या वेळेला उठलं आणि त्यानं बंगल्याक पाहिलं. त्या बंगल्याचं मालक महाराज बंगल्यात चक्रा मारायचं, जाय भितडक ही बाई, जाय भितडक. रात्रीचे 2 वाजले. साधूने विचार केला, म्हटले 2 वाजले, हे झोपत का म्हणून नसल, जाऊ दे म्हटले काय त्रास असेल. दुसऱ्या दिवशी साधू उठला, बंगल्याक पाहिलं, ते बंगल्या चक्रात मारायचं, त्याला झोपत नाही. 8 दिवस झाले. साधूने विचार केला, साधू सकाळी त्याच्या घरी गेलं, भिक्षा मागण्याच्या निमित्ताने गेलं, भिक्षा मागितली. ते श्रीमंत भिक्षा घेऊन आलं. साधूने भिक्षा घेतली. साधू म्हणला, बाबा 8 दिवस झाले मी पाहतोय तुम्ही रातचे झोपत काऊन नाही. अरे तू झोपत का नाही. ते श्रीमंत म्हणलं, महाराज आत ये. श्रीमंतानं साधूला आत बोलवलं, बसायला आसन दिलं, पोटभर भोजन दिलं, नवीन वस्त्र दिले. आणि जाताना 1,11,111 रुपये दक्षिणा दिली. किती? आता जाताना तुम्ही मला देणार आहे तेवढं. 1,11,111 रुपये दक्षिणा दिला. आणि साधूला दक्षिणा दिलं. ते साधून ते पैशाचं गाठोडं घेतलं, झोपडी आलं, डोक्याखाली घेतलं आणि झोपलं. महाराज डोळा झोप लागत तरी दचकून उठायचं ना, हाय का पाहायचं. झोप लागत तरी दचकून उठायचं ना, हाय का पाहायचं. रात्रभर त्याला झोप नाही. सकाळी उठून ते गंगेवर स्नानाला जायचं गणेश बाबा. तर त्याने विचार केला, मी जर स्नानाला गेलो, काश्मीरचे लोक लय हुशार आहे, एखाद्याने ध्यान ठेवलं मग ते स्नानालाही जाईना. स्नान झालं की ते विधी करायचं, स्नान बंद पडलं म्हणजे विधी बंद झाला. विधी झाला की ते गावात भिक्षा मागायला जायचं. त्याने विचार केला, मी जर भिक्षा मागायला गेलो, हे कोणी लांबवलं तर भिक्षाही मागायला जाईना. जरी झाला संन्याशी, मध्यान्हकाली साधू जरी असला तरी त्याला खायला लागलं का. साधूने विचार केला, मी जर भिक्षा मागायला गेलो हे कोणी घेऊन गेलं तर महाराज 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पोटात आणलं नाही, पण झोपडी सोडायला तयार नाही. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, शरीर लटलट कापायला लागलं, अंग जीर्ण झालं, शरीर जीर्ण झालं आणि अंकुरणावर पडलं. पडल्या पडल्या त्याच्या मनात विचार आला. म्हटलं सकाळी उठायचो, स्नान करायचो, विधी करायचो, भिक्षा मागायचो, पोटभर जेवायचो, निवांत झोपायचो, पडल्या पडल्या घोरायचो. ही काय भानगड आहे. अंग लटलट कापायला लागलं. म्हटलं जीवाला 4 दिवस झाले, जीवाला सुख नाही. पडल्या पडल्या त्याच्या मनात विचार आला. म्हटलं जेव्हापासून आपण ही चिल्लर बरोबर आणली तेव्हापासून आपल्याला झोप. सकाळी उठलं, पैशाचं गाठोडं घेतलं, श्रीमंताच्या बंगल्यासमोर आला, भिक्षा श्रीमंत परत भिक्षा घेऊन आलो. ते साधून लांबूनच ते गाठोडं त्याच्या अंगावर फेकलं. श्रीमंत म्हणलं, बाबा काय झालं. ते म्हणलं, आता मला कळलं तू झोपत करून नाही. मला आता कळलं तू झोपत का. म्हटले 1 लाखात मला 4 दिवस झाले, अंग पोटात आणलं नाही, रात्रभर झोप नाही, आणि तुझ्याकडे कोटी रुपयाची संपत्ती, तुला झोप कशी आहे. संपत्ती आणि समाधान असं कधी गणित नाही. माझ्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून मी सुखी आहे, हा आपला भ्रम आहे. गरीबाच्या घरातल्या भाकरीचा आकार आणि श्रीमंताच्या घरातल्या भाकरीचा आकार सारखा आहे, भूक सारखी आहे. श्रीमंताचं घर आहे म्हणून काही मोठमोठ्या भाकरी नसतेच भाऊ. एकच पीठ आहे, एकच भाकर आहे. गरिबी आणि श्रीमंती हा फक्त मनाचा भ्रम आहे. अरे गरिबी आणि श्रीमंती झाडाची सावली आहे. गरिबी आणि श्रीमंती झाडाची सावली आहे. सूर्य फिरला की सावली फिरते, त्याप्रमाणे प्रारब्ध बदललं की परिस्थिती बदलत असते. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर नायका
माया. धन कसं आहे म्हटले, सूर्य फिरला की सावली फिरते. वा महाराजांकरता एकदा टाळी वाजव मला. योग्य वेळी योग्य प्रमाण देतात तुम्ही. माणसं मोजकेच आणली पण एवढे कामाचे महाराज काय सांग. लय महाराज गिरी भेट सापडून भेटत नाही. आता उगाच कधी कधी तरी योग्य तरी महाराज असं काय जेवढ्या जंगलात महाराज त्यांना सगळं वैकुंठ या ठिकाणी प्रगट झाले. बघा ना, ऐसा सुख सोहळा स्वर्गात नाही, पण जे घरी पालती पडली त्यांना काय नाही. अरे काय वातावरण नाही का काय महाराज. सर जंगलात उभं केलंय सत्ता महाराज. बघा ना काय गोडा भेटतच नाही बा. तर तुम्हाला तुम्ही नशिबान लोक आहे, तुमच्या जवळचे म्हणून बरं आहे. मी तेवढंच फोन केला. आता आमच्याकडे यज्ञ होता महाराज, 1.5 कोटी रुपये खर्च झाले यज्ञाला, पण नाही मेळ लागला महाराजांचा. तुम्ही नशिबवान आहे, पण ज्याच्या जवळ असतं त्याला किंमत राहत नाही महाराज. इतके पैसे अरे त्याला घरी ते महाराज आता जर रिकामी अशी घरी गेले तर घरी जाऊ येऊ दिल का त्याला. ज्याच्या त्याच्या घरचा खेळ जास्त तर माहिती राहतो. आम्हाला माहिती. अरे असो काय वातावरण आहे महाराज, काय माणसं तुम्ही असो. मला सांगायचंय काय, हा प्रपंच नासका कुचका खोटा आहे. आपण जर प्रपंचाचा विचार केला तर भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही. बरं एखादं लागलं चांगलं काम करायला दुसरे त्याला जमून देत नाही. आता आमच्या ते काय हरिदास बुवानं एवढं सुंदर नियोजन केलंय, एखादी त्याच्यात ते राहतेच. तुमच्या गावात नाही, आमच्याकडे आहे भाऊ. प्रत्येक गावात एकदा काय झालं, गावाच्या बाजूला एकाचे मसाला सुटले गणेश भाऊ. मसाला सुटल्या गावात फिरायला लागले दिवसभर. कडक उन्हाळ्याचे दिवस महाराज, भयंकर ऊन आहे. ते मासाड तपलं, त्याला तहान लागली. त्या मासाडाने एका म्हातारीच्या रानात तोंड घातलं, पोटभर पाणी पिली. पण ते मासाडवर फाटे शिंगाचं होत, त्याचे शिंग त्या रानात गुंतले. त्या मुंडकं मासाला जर रानात गुंतलं, सगळं गाव जमा झालं. काय करावं काय करावं काय करावं. तिथं 1-1.5 आलं. काही गरज आहे का. बाजूला हा बाकीची बाजूला बिताड पाडा, हवा लागू दे. बिताडाचा मासाडाचा काय समज. बिताड पाडलं हवा लागू द्या. बिताड पाडलं हा मासाड निघाला का. आणि ज्या म्हातारीची भीत होती ती म्हणली, महाराज माझ्या नवऱ्यानं मंदिराच्या विटा चोरून भीतीला लावल्या, तुम्ही कुशल पाडून टाकली. अरे लोक म्हणले 150 आणि आता काय करायचं. ते म्हणलं मसाड कापा. कापलं ना मसाड, धड पडलं बाहेर, मुंडकं पडलं राहणार. मसाड निघालं नाही. लोक म्हणजे 150 आणि आता काय करायचं. ते म्हणलं फोडा राज. गिताळही गेलं, मसाळही गेलं, राज नाही गेलं. काही अविचारी लोक समाजामध्ये असतात महाराज, त्यांना स्वतःच हित कळत नाही आणि दुसऱ्यालाही ते चांगलं करू देत नाही. असो मला सांगायचंय काय, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जीव हा रात्रंदिवस सुखाच्या प्राप्तीकरिता धडपडत असतो. आणि ते सुख आपल्याला या ज्या प्रपंचामध्ये आपण सुखाचा शोध घेतो, आपल्याला वाटतं आज प्रपंचामध्ये सुख असेल. काहींना वाटतं महाराज लग्न झाले की सुख असेल, मग असं वाटतं एकदा मुलं पाळ झाली की मग सुख मिळेल. असं वाटतं ती मुलं एकदा शहाणी झाली, त्यांच्या पाया उभी राहिली, शिकली, समजली, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुख मिळेल बोल झाली. मग आता ते म्हणलं आता महाराज शानीची ज्याची त्याची शानीची एका महाराज त्याची महाराज पायावर उभे राहिले, शिकले सवरले का मग सुख मिळेल असं वाटतं. ते शान झालं, शिकलं सवरलं, नोकरी लागलं असं वाटतं. आता 2चे 4 झाले की मग सुख मिळेल. त्याचं लग्न केलं आता वाटतं म्हटले आपल्या डोळ्यासमोर एखादं काट्ट मोठं झालं की मग सुख मिळत. मग पंढरीपूर्ण जायला मोकळे. अरे त्याला झालंय तर त्याच्या नातवाची टेन्शन आहे महाराज म्हातारीला. अरे सुख नाहीच प्रपंचामध्ये, सुख नाही. सुखाचा विचार नाही
सुखाचा विचार नाही कोठे. दुःख देणारं मूळ संसाराचं मूळच आहे मला दुःख. तो दुःख बांधवडी म्हणजे दुःख देणारं प्रपंचामध्ये दुःखाशिवाय काही शिल्लक नाही. मात्र सकाळी येताना एक जण मला काय म्हणलं, बाबा महाराज आज कुठं खेळ खेळ आहे का? लय आई विचारी असतात ना, आज कुठं खेळ. मी म्हणलं कसं निर्लाय? म्हणलं महाराज 35 वर्षाचं पोर झाले, लग्नच व्हायचं. मी म्हणलं मग तुम्हाला पहा कुठेतरी तुम्ही लई 4 गाव बोंबलं फिरत येत, तुम्हाला दुसरं काय? मी म्हणलं का म्हणून होकत ते. म्हणलं महाराज 50 एकर जमीन आहे, भला मोठा बंगला आहे, 4-5 नोकर साखर आहे, पण म्हणलं होकत का म्हणून. ते म्हणलं महाराज पाहुणे येते, जमीन पाहते, बंगला पाहते, सगळं आवड पसंत होतंय, पण मुलाला विचारलं किती शिकलं की ते आवलात शिकलीच नाही. ते म्हणतो लावा शेण घ्या सही. पाहुणे विचार करतात जमीन जमला खूप आहे, पण एखादा येईल याला म्हणून 8 येईल याला म्हणून तुला बकऱ्याचा अनुदान काढून दे, तू सगळं लिहून घे. त्याचं काय खरंय? लग्नाचं वेळेला मी म्हणलं शिक्षण वाचून होकत एक कर. 1000 रुपयाचा टेबल आणायचा, 500ची खुर्ची आण, बंड्याला जरा शेल्टिंग बिल्टिंग करून घे, त्याची कटिंग बिटिंग कर, जरा कानातल्या बाळ्या काढून टाक, कटिंग जरा त्याला शर्टिंग बिल्टिंग करून दे. आणि ज्या दरवाज्यातून पाहुणे आत येणार आहे ना म्हटलं त्याला खुर्चीवर बसवायचं, टेबलवर घरातले जेवढे वया रजिस्टर आहे जुने सगळे काढून टेबलवर ठेवायचे. आणि बंड्याला सांग पाहुणे आले की फक्त वया उचकीत बसायचं, बोलायचं नाही. याला 1000चा टेबल आणला, 500ची खुर्ची आणली. महाराज ज्या दरवाज्यातून पाहुणे आत येणारे दरवाज्यात समोर खुर्ची टेबल ठेवला, खुर्ची ठेवली, टेबलवर वह्या रजिस्टर सगळे आणून ठेवले. आणि बंड्याला सांगितलं बंड्या आता हे शेवटचं स्थळ आहे, अजिबात बोलायचं नाही. बंड्या म्हणलं मग पाहुणे आले की फक्त वह्या उचकीत बसायचे, अजिबात बोलायचं नाही. पाहुणे आले, रामकृष्ण हरी झालं, महाराज वह्या उचकीत बसायचं. पाहुणे बसले, महाराज मुलाचा बाप म्हणला जमीन पाहिजे का? म्हटले काही बघायची नाही. म्हटले बंगला पाहायचा का? म्हटले काही पाहायची गरज नाही. म्हटले मुलगा बसला त्याला काही विचारायचं का? पाहुण्याने विचार केला, वह्या उचकीत बसायचं. पाहुण्याने विचार केला 50 एकर जमीन नाही, भला मोठा बंगला, नोकर चाकर आहे, आणि सगळा हिशोब आपल्या जावया का दिसतो. याला काय विचारायचं? शिकलेलं दिसतंय वह्या उचकायचं. पाहुणा म्हटलं काही विचारायचं नाही, सुपारी फोडा. सुपारी फोडली, भजे बोंड पुढे पापड मारत परत परबीत झाला. पाहुणे जेवायला बसले. पाहुण्यानं भजा हातात घेतला, तोंडात घालणार एवढ्यात आवाज दिला. बंड्या म्हटलं बंड्या. बंड्या म्हटलं ओय बाबा. बंड्या म्हटलं, बंड्याचा बाबा म्हणला काय बंड्या तू म्हणे पाहुणे आले की वह्या उचकीत बाईस, आता लिहिलेले उचकीले पुढे कोराई बी उचकू का? मुलीच्या बापाचा भजा हात जाईल बाहेर गेले. सुपारी फोडली हा म्हणतो वह्या उचकू का? आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे, त्याचं टेन्शन घेऊच नका. त्याच्या नशिबानं काय होईल ते होईल ना. अरे मला सांगायचंय काय की या प्रपंचामध्ये दुःखाशिवाय काही शिल्लक नाही. त्या प्रपंचामध्ये महाराज आपल्याला जे जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची भक्तीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि तो भगवंताला जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्या भगवंताला मिळवण्याकरिता पहिलं साधन महाराज अभंगाचं
शुद्ध करून या चित्त काय कर म्हटले रात्रंदिवस शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं भजन कर. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर भजन करत नाही का? आणले तेव्हा 2-2 किलोची टाळ होते, आता पावशराची झाली, गड झाली का? वाजवले महाराज रात्रभर ओरडल्यानं देव भेटत नाही. देवासाठी रडावं लागतंय. देवाचं नाव कानावर पडल्याबरोबर हृदय भरून आले, डोळ्यात आजवट थरथर कापायला लागले, डोळ्यातून अश्रू आले की समजायचं महाराज भगवंताची प्राप्ती, भगवंताच्या भक्तीला सुरुवात झाली. रे रात्रभर ओरडल्यानं देव भेटत नाही, त्याच्यासाठी रडावं लागतंय. महाराज म्हटले तुला भगवंताची प्राप्ती करायची, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा, मग त्याचं भजन कर. भजन कसं करावं? आणि अंतःकरणामध्ये आजचं कीर्तन थोडं 10-5 मिनिटं लांबायची शक्यता आहे. जमल ना? त्याला काय विलाज आहे? आता मोकळं वातावरण नाही, यांचं अवघड जरा हेच राग कसं आहे. नाही खरं आहे महाराज, खरं आहे. तुम्ही दिवसभर बैल बगर चाऱ्याचे हाणं मारते, दिवसभर चालते, पण दिवस मावळला की बैल येऊन करते. हा घरी पाहुणे आले की लेकर येऊन करते, साखरत आली की मग हे येऊन करते, दिवाळीला सकाळी तरी हे येऊन करतात, 11च्या पुढे कीर्तन धकलं मग हे येऊन करते. माणसं आमचं आम्हाला माहिती. महाराज म्हटले गोपी सकाळी अंतःकरणामध्ये भाव कसा असावा आणि भगवंताचं भजन कसं करावं. महाराज म्हटले गोपी सकाळी उठायचे, दह्या दुधाच्या तुपाचे माठ शिरावर घ्यायची, यमुनेच्या काठावर यावं, नावेत बसावं, वृंदावनामध्ये जावं, दही दूध तूप विकावं आणि दही दूध तूप विकून झालं की परत यमुनेच्या काठावर यावं, नावेत बसावं, आपल्या घरी यावं. दिनक्रम चालू असताना एक दिवस गोपीचं दही दूध तूप जरा लवकर विकलं गेलं आणि गोपी वृंदावनामध्ये फिरू लागली. आश्रमाच्या समोर आली, आश्रमामध्ये भजन चालू आहे. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोपाल राधे भजन चालू आहे. भजनामध्ये तल्लीन झाली, तिथंच बसले. आणि त्या दिवशी त्या आचार्यांनी सांगितलं, तुम्ही म्हटले तुम्ही जर भक्तीने प्रेमाने भगवंताचं भजन केलं, सर्वस्व त्या भगवान परमात्म्याला जर अर्पण केलं तर तुम्ही सहज भवसागर तरुण झाला. गोपीनं तेवढंच लक्षात ठेवलं, भगवंताच्या नामस्मरणाने सागर तरुण जातात. गोपीनं भजन करायला सुरुवात केली, देहभान विसरली, मी कोण आहे, कुठून आले, कशासाठी आले, काय करते, माझं नाव काय, माझं गाव कोणतं, सगळा विसर पडला. विदेही अवस्था झाली, ते भगवान परमात्म्याशी एकरूप झाली आणि भजन करू लागली. राधे राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे भजन करत चालू लागली. चालत चालत यमुनेच्या काठावर आली. यमुनेच्या काठावर आल्यानंतर रोज ही गोपी नावेत बसून पलीकडच्या तीरावर जायची. मात्र आज मी कोण आहे, कुठून आले, कशासाठी आले तिला भान नाही. अरे ज्याप्रमाणे आपण जमिनीवर चालतो त्याप्रमाणे ही गोपी पाण्यावर चालू लागली. गोविंद राधे गोपाल राधे. रोज सकाळी महाराज उठायची, यमुनेच्या काठावर यायची, भजन करत पाण्यावर चालत जायची, पुन्हा पाण्यावर चालत यायची. अनेक दिवस झाले. आता नावेत बसून जाण्याकरता तिला जे द्रव्य लागायचं ते द्रव्य पाठीमागे शिल्लक राहू लागलं.
गोपीने विचार केला, ज्या महात्म्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं, अरे ज्या साधूमुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, आपण त्या साधूचं काहीतरी ऋण फेडलं पाहिजे. म्हणून गोपी सकाळी सकाळी साधूच्या घरी आले. साधूला म्हटली, बाबा तुम्ही जो मंत्र मला दिला होता त्या मंत्रामुळे माझ्यामध्ये एवढं परिवर्तन झालं, माझी इच्छा आहे आपण माझ्या घरी चला, तुम्हाला घडी ती दक्षिणा द्यायची माझी इच्छा आहे. उठलं ना साधू, दक्षिणा म्हणलं की मग काय. साधू उठला, गोपी पुढे चालायची, गोविंद राधे गोपाल राधे भजन करत करत गोपी यमुनेच्या काठावर आली. साधूने इकडे तिकडे पाहिलं, म्हटलं पलीकडे जाण्याची काही व्यवस्था केली असं. साधूने इकडे तिकडे पाहिलं, कुठं नाव दिसत नाही. गोपी पाण्यावर चालू लागली. साधूने विचार केला, पायाखाली काही असल. साधू पाण्यात पाय ठेवायला गेलो, पाण्यात बुडालो. कसं बस काठावर येऊन बसलं. म्हटलं हे का पागल झाली का काय, हे कसं शक्य आहे. गोपी थोडं अंतरावर गेली, महाराजांना म्हटली, चलो ना महाराज. अहो बाबा चला ना. ते साधू म्हटलं, काय पागल झाली का काय, कसं काय चालायचं आता पाण्यावर कसं. म्हटलं मी नाही आले का, मी चालते तसं चला, फक्त भजन करा. गोपीनं महाराज त्या साधूने 90 वर्षाच्या साधूने त्याच ठिकाणी त्या गोपीच्या पायावर दंडवत घातला आणि म्हटली, गोपी अगं मी तुझा गुरु नाही, आजपासून तू माझी गुरु आहे. अरे मी आतापर्यंत अनेक कथा केल्या, कीर्तने केली, भगवंताची भजनं केली, परंतु स्वार्थाने हिजभर पोटाची खळी हरण्याकरता अपेक्षेने देवाचं भजन केलं. निस्वार्थ भजन, भक्तीनं प्रेमाने आणि अंतःकरणामध्ये भाव भजन करत असताना, देवाचं नाव घेत असताना अंतःकरणामध्ये भाव कसा असावा हे तुझ्यामुळे मला आज कळलं. मी तुझा गुरु नाही, तू माझी गुरु आहे. भाव अंतःकरणामध्ये असावा. महाराज म्हटले, भावे गावे गीत आणि चित्त शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध करून या चित्त. माय आपण चहा कशात करतो, चहा पितच नाही वेळी पातेल्यात. चहाचं पातेल्यात आपण चहा कशात करतो, पातेल्यात. बाबा म्हणले बघूया. विठाला 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 विठाला. चहाचं पातेलं आतून स्वच्छ असावं का बाहेरून, बाहेरून कचरा असला तरी चालल, परंतु चहाचं पातेलं आतून स्वच्छ असावं. जर चहाचं पातेलं आतून स्वच्छ असावं असं आपल्याला वाटतं, मग ज्या हृदयामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याला बसवायचंय, ज्या परमात्म्याला आपल्याला आपल्या हृदयामध्ये साठवायचंय, मग ते हृदय कसं असावं, स्वच्छ असावं आणि पवित्र असावं. महाराज म्हटले, भावे गावे गीत शुद्ध करून या. चित्त शुद्ध असलं पाहिजे, तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि हे सगळं कशासाठी म्हटले, भगवान परमात्म्याचं सर्वात साधं सरळ आणि सोपं साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. शुद्ध करून या चित्त. काय कर म्हटले, अंतःकरणामध्ये शुद्ध भावापासून चित्त शुद्ध करून देवाचं नाव घे. तुझं भावा ही देव तरी हा सर्व साधा सरळ उपाय. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. महाराज म्हटले, अनेकाचे कानी गुण दोष मनानं आणि. आपल्याला देव पाहिजे ना, मग सरळ देवाचं चरण. आपले ते काय करायचं, तुला देव पाहिजे ना, म्हटलं चित्तामध्ये सदैव भगवंताचं नामस्मरण कर. कोण काय कुठं न करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मग ते महाराज विधानसभा आली काय, लोकसभा गेली काय, कोण किती घेऊन पळालं लक्ष देऊ नको. आता भानगडी एक झाली महाराज.
एकदा काय झालं, गाड वाचून घोड्यात भांडण झालं. गाड वाचून घोड्यात भांडण झालं. गाढव म्हणलं आकाश काळय आणि घोड म्हणलं आकाश निळय. आकाश निळय का काळ? निळय. घोड्याचं खरं आहे पण गाढव ऐकत नाही. घोड खरं बोलतं पण गाढव ऐकत नाही बाबा. घोड म्हणायचं आकाश निळय आणि गाढव म्हणायचं आकाश काळय. दोघात भांडण झालं. मोकार भांडण झालं आणि ते भांडण कोर्टात गेलं. आता कोर्टात गेल्यानंतर महाराज तो जो न्यायाधीश आहे त्याने विचारलं, म्हटलं काय झालं? गाढव म्हणायचं मी म्हणतो आकाश काळ आहे आणि घोड म्हणायचं मी म्हणतो आकाश निळ आहे. ते न्यायाधीश म्हणलं एक करा, त्या गाढवाला सोडून द्या आणि घोड्याला जन्मठेपीची शिक्षा द्या, घोड्याला आत टाका. घोड म्हणलं बाबा माझं खरं आहे, आकाश निळ आहे. ते राजा म्हणला मलाही माहिती आकाश निळ आहे, तुझं म्हणणं खोटं आहे म्हणून तुला शिक्षा नाही, तू वाद गाढवा बरोबर घातला म्हणून तुला शिक्षा आहे. काय आहे? आपण अनेकाचे कानी गुण दोष मनानानी. महाराज ही लोक एकदा भटले आणि त्या काळातले काही राक्षस आजही या काळात जन्माला आलेले, ते फक्त आडनाव बदलून आले. राक्षस तेच, टोळी तीच आहे, फक्त आडनाव बदलेली. महाराज म्हटले तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. एकदा काय झालं, झालंय बरं का बाबा. एकदा काय झालं, सकाळी सकाळी कबीरजी आपल्या घरासमोर बसलेले, चिंता तूर आहे, डोक्याला हात लावून बसले. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा कमाल बाहेर आला. कमाल म्हटलं बाबा काय झालं? कबीर म्हटले राजा उद्या आपल्या घरी संत येणार आहे. संत येणार आहे म्हटल्यानंतर कमालाला एवढा आनंद झाला. कमाल म्हटलं बाबा उद्या आपल्या घरी दिवाळी आहे. उद्या तर आपल्या घरी दिवाळी आहे. संतांची दिवाळी कधी असते महाराज? साधू संत येती घरा तोची दिवाळी, दिवाळी दसरा. संतांची दिवाळी महाराज ज्या दिवशी संत घरी आले समजायचं आज आपल्या घरी दिवाळी आहे. कमाल वाटला बाबा किती आनंदाची गोष्ट आहे, उद्या आपल्या घरी दिवाळी आहे. एक सांगू बाबा, संतती त्याला म्हणतात. बापानं जर एक हात डोक्याला लावला असं आणि मुलानं जर विचारलं बाबा काय झालं, ही खरी संतती आहे. आणि बापानं जर एक हात डोक्याला लावला दुसरा लावायची वेळ आणतो, ती आपत्तीच आहे. कमाल म्हटला बाबा काय झालं? कबीरजी म्हटले उद्या आपल्या घरी संत येणार आहे. कमाल म्हटलं आनंदाची वार्ता आहे. परंतु कबीरजी म्हटले राजा 8 दिवस झाले आपल्या घरात पाण्याचं कण नाही. 8 दिवस झाले आपल्याला तांब्याभर पाणी पिऊन तसं झोपावं लागतंय. आणि उद्या जर आपल्या घरी संत आले तर त्यांना काय खाऊ घालायचं? कमाल म्हटलं बाबा आपण चोरी केली तर? कबीरजी म्हटले राजा हे शिकवलं तुला, आता चोरी करायची? कमाल म्हटला बाबा चोरी कशी करायची? भगवान कृष्ण परमात्मा नाही का गोकुळामध्ये गोपाळांकरता चोरी केली, तशी करायची बाबा. 4 संतांना लागेल तेवढंच सामुग्री चोरायची. त्या 4 संतांना जेव घालायचं आणि आपण रोजच्या प्रमाणे तांबे पाणी पिऊन तसंच झोपायचं. कमाल म्हटला बाबा कुदळ बरोबर घ्या, कुदळ घेतली. बाबा पिशवी बरोबर घ्या, पिशवी बरोबर घेतली. कमाल म्हटला बाबा तलवार बरोबर घ्या. कबीरजी म्हटले तलवार? आता हत्या करायची? कमाल म्हटला बाबा रस्त्यात जर कुणी आडवं आलं तर? तलवार बरोबर घेतली. कबीरजी आणि कमाल चोरी करण्याकरता दुकानाकडे निघाले. मध्यरात्रीची वेळ आहे, दुकानाची भिंत बांधली, दोघे आत शिरले. 4 संतांना लागेल एवढी सामुग्री पिशवीत घेतली. कमाल खाली वाकला आणि बापाला म्हटला काय बाबा तुम्ही माझ्या पाठीवर उभं राहून तुम्ही बाहेर पडा. कबीरजी कमालाच्या पाठीवर उभं राहून दुकानाच्या बाहेर पडले. कमालानं पायाखाली लोखंडाचा डबा घेतला, डब्यावर उभा राहून कमाल बाहेर पडू लागला. एवढ्यात पायाखालचा डबा सरकला, आवाज आला, ताडकन दुकानदार उठून आला आणि कमालाचे पाय धरले. हात कबीरांच्या हातात आहे आणि पाय कमाला दुकानदाराच्या हातात आहे. कबीरजी म्हटले राजा बरं आहे का आता? अरे लोक म्हणतील दिवसभर देवदेव करतात आणि रात्रीचे चोऱ्या करतात. आता समाजामध्ये माझी बदनामी होईल. कमाल म्हटला बाबा
आपण तलवार आणली ना बरोबर, ती तलवार करा बाबा आणि त्या तलवारीने माझं मस्तक कापून बरोबर घेऊन जा, म्हणजे दुकानात धड कुणाचं पडलंय ओळखता येणार नाही आणि तुमची बदनामी होणार नाही. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजची. शब्द मुखातून निघण्याकरता दादा महाराज म्हटले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी. कमाल म्हटलं बाबा त्या तलवारीने माझं मस्तक कापून घ्या आणि बरोबर घेऊन जा, म्हणजे दुकानात धड कुणाचं पडलं ओळखता येणार नाही. कबीरांनी तलवार काढली, अरे आपल्या मुलाचं शिर कापायचंय, हात वाहत नाही, हात जड झाला. कमालाने स्वतः तलवार आपल्या हातात घेतली आणि त्या तलवारीवर चर 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 मान ठरवली. बळबळ रक्त यायला लागलं. कबीरांनी आपल्या मुलाचं मस्तक कापून पिशवीत घेतलं आणि बरोबर मध्यरात्रीची वेळ आहे. आपल्या घरी आल्यानंतर कमालांच्या कबीरांच्या पत्नीने विचारलं, हो माझा कमाल कुठं आहे? शिर असलेली पिशवी उघडून कमालांनी कबीरांनी आपल्या पत्नीला दाखवली. कमालाच्या पत्नीने आपल्या पिशवीमध्ये असलेल्या आपल्या मुलाचं शिर पाहिलं. ती शिर असलेली पिशवी खुंटीला टांगून दिली. तोंडामध्ये पदराचा डोळा खुपसून रात्रभर रडत होती. सकाळी उठली, स्नान केलं, सडा टाकला, रांगोळ्या काढल्या, दाराला तोरणं बांधली, घरासमोर गुढी उभारली आणि हसत मुखाने आनंदाने स्वयंपाक केला. एका बाजूला मुलगा गेला याचं दुःख आहे, पण दुसऱ्या बाजूला माझ्या घरी संत येणार आहे याचा आनंद आहे. हसत मुखाने स्वयंपाक केला आणि थोड्या वेळा स्वयंपाक झाला. दुपारची वेळ आहे आणि आले ना दादा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम. आल्याबरोबर महाराज माऊलीला एवढा आनंद झाला, काही काही पाठ टाकला. अरे आपल्या अर्ध्या डोळ्यातल्या आश्वान्याने आपल्या अर्ध्या घरातल्या तांब्याभर पाण्याने त्यांचे चरण धुतले, चरणाचं तीर्थ घेतलं, बसण्याकरता आसन दिलं.
आणि एवढ्या हसत मुखानं वाढवून दिलं माय, घरात काय घडलं जराही कळू दिलं नाही. आपल्या घरात थोडी जरी कुरबुर झाली ना, आपण लगेच भांडी आदळायला लागतो. साधू कळून संत कळून स्वतःच्या मुलाचं शिर पिशवीला टाकले, परंतु एवढ्या हसत मुखाने स्वयंपाक केला आणि एवढ्या हसत मुखाने वाढवून दिलं, जराही कळू दिलं नाही. अरे कळत नाही असं नाही, ती माऊली ज्यांना दुसऱ्याचं दुःख कळत नाही ते संतही नाही. दुसऱ्याचं दुःख कळत नाही ना बाबा, ते संतही नाही. आम्ही महाराज आहे, संत नाही. आम्ही महाराज आहे, संत वेगळे महाराज वेगळे. गल्लीत भांडण चालू आहे आणि ते भांडण आपल्या अंगलट येईल म्हणून दुसऱ्या गल्लीत जात, ते महाराज आहे, ते संत नाही. पण गल्लीत भांडण चालू आहे, मी मेलो तरी चालेल, परंतु ते भांडण मिटलं पाहिजे असं ज्याला वाटतं ते संत आहे. अरे माऊलीचं सुंदर भोजन झालं, थोडा वेळ विश्रांती केली आणि माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जायला निघाले. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, कबीरजी आम्हाला वेशीपर्यंत सोडायला नाही, निरोप द्यायला नाही येणार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पुढे चालायला लागले, त्यांच्या पाठीमागे कबीरजी आणि त्यांची पत्नी चालू लागली. वेशीच्या जवळ आले, वेशीच्या जवळ आले आणि रात्रीच्या दुकानामध्ये कमालाचं धड पडलेलं आहे. त्या दुकानदाराने त्या दुकानात पडलेलं धड वेशीत आणून टांगलं आणि खाली बोर्ड लिहिला की ज्याचं असेल त्याने घेऊन जा, मला कुणावर काही कारवाई करायची नाही. त्या दुकानदाराने दुकानात पडलेलं धड महाराज वेशीमध्ये निर्जीव शरीर वेशीत आणून टांगलं आणि खाली बोर्ड लिहिला, ज्याचं असेल त्याने घेऊन जा, मला कुणावर काही कारवाई करायची नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई माझे ज्ञानेश्वर महाराज वेशीच्या जवळ येऊ लागले आणि वेशीमध्ये टांगलेलं शरीर कबीरांनी पाहिलं. वेशीमध्ये आपल्या मुलाचं टांगलेलं शरीर महाराज कबीरांनी पाहिलं आणि कबीराच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कबीरांनी हंबरडा फोडला. त्यावेळेला माऊली म्हणते, कबीरजी तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही विद्वान आहे, तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही विद्वान आहे आणि रडताय. त्यावेळेला कबीरजी म्हटले, माऊली माझा मुलगा मरण पावला म्हणून मी रडत नाही, माझा मुलगा मरण पावला याचं मला दुःख नाही, परंतु परत जर माझ्या घरी कोणी संत आले तर त्यांच्या चरणावर अर्पण करण्याकरता माझ्याकडे दुसरा मुलगा नाही ह्याचं मला दुःख आहे. महाराज कबीरजी म्हटले, माझा मुलगा मरण पावला याचं मला दुःख नाही. कमालाचे शिरा दंडोनी टाके,
निर्जीव शरीराने माऊलीला हात जोडून नमस्कार केला. निर्जीव शरीरामध्ये आपोआप चेतना निर्माण झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांना हात जोडून नमस्कार केला. महाराज म्हटले संतांचे पायी खर्चावे शरीर. महाराज म्हटले भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा या देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणारे. त्या संतांच्या चरणावर आपला प्राण जरी दिला तरी त्यांचे उपकार फेडणार नाही. महाराज म्हटले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जावे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा म्हणून संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुण दोष मननाने तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अभंगाच्या तिसऱ्या चरणात चौथ्या चरणामध्ये महाराज म्हटले मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणात तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. झालेली शिव पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना भगवान दारेश्वराच्या चरणी सेवा समर्पित करत असताना पवित्र अशा श्री क्षेत्र दक्षिण काशी अशा पवित्र ठिकाणी चालत असलेला हा नामसत्ता आहे. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले खरं तर हे जे जीवन आहे ना म्हटले तर ही परोपकाराकरिता आहे. कशासाठी आहे? परोपकाराकरिता जीवन आहे म्हटले. तुका म्हणे फार नका जास्त करू बस बोलणं झालं नका जास्त करू पण थोडा तरी परोपकार करा दादा. कारण कधीतरी स्वतःच्या प्रपंचाचा विचार सोडून स्वतःच्या मुलाबाळांचा विचार सोडून समाज स्वतःच्या पत्नीचा प्रपंचाचा विचार सोडून कधीतरी देशाचा विचार करा धर्माचा विचार करा समाजाचा विचार करा. आणि स्वतःचाच प्रपंच करता जगाल एक दिवस मेल्याशिवाय राहणार नाही. देशासाठी जगाल समाजासाठी जगाल धर्मासाठी जगाल जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा देश हा धर्म आणि समाज आपल्याला मरू देणार नाही. म्हणून कधीतरी स्वतःच्या प्रपंचाचा विचार सोडून समाजाचा विचार करा देशाचा विचार करा. समाजात खूप गरिबी आहे. समाजात खूप गरिबी. आज आपल्याला खाऊन खाऊन एवढं झालंय ना महाराज. डॉक्टर म्हणला तर व्यायाम कर सकाळीच बोटासारखी उठते डांबरीला पळत येते. कशाला खातो अरे खाल्लं नसतं. चरबी कमी करायला सकाळीच उठते बोटासारखी असं घेरय ना महाराज. हो असं घेरय लई मोकार लोक ते बरमोडा घातलेला असतो महाराज.
त्याच्यात 3 क्विंटल धान्य बसत एवढा बरमुला असतो. महाराज म्हटले सकाळीच उठत आहे आणि भूतासारखं डांबरीनं पळत आहे. दादा चमीत चरबी कमी करण्याकरता सुंदर बोल पळते. सुंदर बोल पाहिलं अरे म्हणून असायला आपल्याला चरबी कमी करायची म्हणून व्यायाम करावा लागतो. आपल्याला चरबी कमी करायची म्हणून आसनं. काही लोक ते अनुलोम विलोम कपालभाती प्राणायाम रामदेव बाबांची आसनं करायला लागली का चरबी कमी करायची. जगात एक सांगू दादा आपल्याला चरबी कमी करण्याकरता असं नाही पण या जगाच्या पाठीवर एक असं नाही. ते आसन फक्त गरीबाच्या लेकराला जमतं दादा. ते असं नाही पोटात अन्नाचा कण नसताना झोपावं कसं. पोटात अन्नाचा कण नसताना झोपावं कसं हे आसन फक्त गरीबाच्या लेकराला जमतं दादा. गुडघे पोटात घालावे लागतात वरून घट्ट मिठी मारावी लागते. कधी झोप लागते कळत नाही. समाजामध्ये खूप गरिबी आहे. कधीतरी स्वतःच्या प्रपंचाचा विचार सोडून समाजाचा विचार करा देशाचा विचार करा. अरे ऊत आलाय आपल्या घरात दादा धनाला संपत्तीला. आपलं 3 वर्षाचं शेंबड कार्ट आहे त्याच्यासाठी महाराज 10-10 20-20 50-50 ड्रेस आपल्या घरात आहे. त्यातले 10-5 फाटके ड्रेस गरीबाच्या लेकराला दे. तुझं नाव घेईल त्याला सत्कर्म म्हणतात दादा. त्याला परोपकार म्हणतात. कधी जरी कुठं तीर्थयात्रेला गेलो पायी वारीला गेलो कुठं फिरायला गेलो दादा एखादा गरीब असल त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही अंगावर बोटभर कपडा नसल त्याच्या पाठीवरून हात फिरवा त्याच्या पोटात एक घास घाला देव तिथं भेटल. किती सप्ताह केले किती वाऱ्या केले तरी देव भेटणार नाही. जोपर्यंत परोपकाराची भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत देव आपल्यापासून खूप दूर आहे. संपत्ती ही दानाने शोभत असते माय. एकदा कीर्तनाहून येत असताना दुपारची वेळ आहे. 10-12 वर्षाचं लेकरू दुकानातून काहीतरी चोरून घेतलं आणि पळत होतं. पळत असताना काही लोक त्याच्या पाठीमागे पळत होते. त्याला पकडून त्याला मारायला लागले. मी म्हटलं दादा का मारता. लोक म्हणले महाराजांनी चोरी केली. जवळ गेलो त्याला जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवला. म्हटलं राजा चोरी करणं चांगलं नाही. का चोरी केलीस. त्या मुलाच्या हातामध्ये काहीतरी घट्ट पकडलेला आहे. तो हात त्याने पाठीमागे धरला होता. त्याचा पाठीमागचा हात समोर घेतला आणि त्याची मूठ उघडली. त्याच्या हातात एक वडापाव आहे. अरे मी म्हटलं दादा वडापाव काय चोरायची वस्तू आहे का मागून घ्यायची ना. तर 10 वर्षाचं बाळ म्हटलं बाबा 3 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. समाज खूप निष्ठुर आहे मागून लोक देत नाहीत. तरी सुद्धा मी चोरी नसती केली बाबा. पण माझ्या घरी 4 वर्षाची माझी लहान बहीण आहे. या जगात आमचं कोणीच नाही. आणि उद्या रक्षाबंधनाचा सण आहे. माझ्या गाईनं जर माझ्या हातात उद्या राखी बांधली तर तिला देण्याकरिता माझ्याकडे काय नाही म्हणून वडापाव चोरला. मी म्हटलं दादा मग तुझ्यासाठी तिनं राखी कुठून आणली. तो म्हणला बाबा तिनं सुद्धा काल माझ्यासाठी एका दुकानदाराचा मार खाल्ला आणि माझ्यासाठी राखी आणली. ही परिस्थिती आजही समाजामध्ये आहे. कधीतरी स्वतःच्या प्रपंचाचा विचार सोडून समाजाचा विचार करा देशाचा विचार करा धर्माचा विचार करा. दादा जगद्गुरु तुकोबराय म्हटले तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार करा. कारण हे जगन स्वतःसाठी जगतात ते पशु आहे आणि समाजासाठी जगतात त्याला माणूस म्हणतात. आपण माणूस आहे ना दादा. अरे काहीचे लोक घरी एवढी संपत्ती ऊत आलाय संपत्तीला महाराज ऊत आलाय. पण माझ्या दारासमोर माझा रस्त्यात माझा बंगला आहे. अरे ऊत आलाय घरामध्ये धनाला संपत्तीला. आणि एखादा वारकरी जर खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला जात असेल आणि त्या वारकऱ्याला जर एक वेळचं जेवण माझ्या घरात मिळत नसेल गोडभरची जर त्या वारकऱ्याला आपल्या दारात मिळत नसेल काय जाळायची तुमची सर्व श्रीमंती. काय करायचं दादा त्या श्रीमंतीचं. अरे 6-6 महिने जहाज समुद्रात चालतात. मग समुद्रात पाणी नाही का आहे पण पिण्याकरता पाणी घरून न्यावं लागतंय. तशी काही लोकांची संपत्ती खारट आहे. ऊत आलाय संपत्तीला पण गोरगरिबांच्या जरा सुखदुःखामध्ये ती संपत्ती कामात येत नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचं कन्यादान जर तुम्ही करू शकत नसाल काय जाळायची तुमची संपत्ती. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हटले तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जास्त नको पण थोडा तरी परोपकार कर. त्यांनी होईल काय तुझं व्हावं आणि देव तरी हा. अरे साधा सरळ सोपा उपाय सांगितला परोपकार कर.
मन पवित्र स्वच्छ ठेवायचं, शुद्ध अंतःकरणानं देवाचं भजन करायचं, जोडून व्यवहार उत्तम विचारे उदास विचारे साच करी त्याला म्हणतात. महाराज झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याची चरणी समर्पित करून तुम्हा सर्व मायबापांची चरणी सेवा समर्पित करत असताना जाता जाता एकच सांगेल, हे म्हणून जाता जाता केव्हा जातो नुसतं सांगतो, जाता जाता एकच सांगेल, माय भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नरदेव दिलाय ना, रात्रंदिवस भगवंताचं भजन करून भगवंताला साध्य करण्याचे साधन आहे, म्हणून रात्रंदिवस भगवंताचं भजन करावं. आणि जीवनामध्ये सुख दुःख येत राहणार आहे. गरिबी श्रीमंती झाडाची सावली आहे, गरिबी आणि श्रीमंती येत राहील महाराज. गरिबी आणि श्रीमंती झाडाची सावली आहे. काही लोक रात्रंदिवस पळतात महाराज, रात्रंदिवस धावपळ केल्याने आपण मोठी होत नाही आणि श्रीमंत होणार नाही. त्याच्यासाठी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. रात्रंदिवस नुसतं पळाल्यानं जर आपण मोठे झालो असतो, जगात कुत्र सगळ्यात श्रीमंत झालं असतं. आपण दिवसा पळतो ते रातचंही पळतच राहते. श्रीमंत झालंय का तो त्याचं प्रारब्ध आहे. म्हणून महाराज त्या प्रारब्धाशिवाय आपण लहानही होत नाही, मोठं होत नाही. तो आपल्या मनाचा भ्रम आहे. म्हणून जाता जाता एकच सांगेल, देवाच्या गळ्यात जो हार आहे ना, देवाच्या गळ्यात जो हार आहे त्या हारातही फुल आहे आणि देवाच्या पायावर पडलेलं फुल आहे. पण पायावर पडलेलं फुल देवाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलाला म्हटलं देवाजवळ न्याय नाही. बघ म्हटलं, एकाच विहिरीचं पाणी आहे, एका दांडाचं पाणी आहे, एकाच मालकाचं शेत आहे, एकाच मालकाच्या शेतात तुझाही जन्म झाला, माझाही जन्म झाला. देवानं तुला गळ्यात घेतलं आणि मला पायावर ठेवलं. देवाजवळ न्याय नाही. त्यावेळेला ते गळ्यातलं फुल म्हटलं, दादा मोठं होणं एवढं सोपं नाही. देवाच्या गळ्यात जर येऊन बसायचं असेल ना, ते एवढं सोपं नाही. देह जावं अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पडलेली कथा. अरे मी विना फुकट देवाच्या गळ्यात येऊन बसायचं भाग्य मला प्राप्त झालं नाही. त्याकरता मी आर पार काळजामध्ये सुई टोचून घेतली. देवाच्या गळ्यात जाऊन बसायचं असेल तर आर पार काळजामध्ये सुई टोचून घ्यावी लागते. अरे त्या वेदना सहन कराव्या लागतात, तो त्रास सहन करावा लागतो, तेव्हा लोक देवाच्या गळ्यात घालतात. मी काळजात आर पार सुई टोचून घेतली म्हणून मी देवाच्या गळ्यात आहे. तू त्रास व्हायला घाबरला म्हणून पायावर आहे. भगवंताला प्राप्त करणं मोठं होणं एवढं सोपं नाही दादा. जे मोठे झाले ना ते कष्टानं झाले, झिजले रात्रंदिवस त्यांनी अट्टाहास केला म्हणून मोठे झाले. त्याकरता त्याग करावा लागतो, वैराग्य धारण करावं लागतं, म्हणून सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठं भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याची चिन्ह समर्पित करून, तुम्हा सर्व मायबापांची चिन्ह सेवा समर्पित करून शिरडाने प्रपंच करा. नाही असं नाही, ते चित्तामध्ये सदैव भगवंताचं नामस्मरण असावं असं मी म्हणत नाही. तर तुम्ही सगळेच चला, कपडे बदला, सगळेच चला. कपडे बदलायची गरज नाही, घर सोडायची गरज, संसार सोडायची गरज नाही. शिरडानं प्रपंच करायचा, मात्र चित्तामध्ये सदैव भगवान परमात्म्याचं नामस्मरण असावं. जाता जाता भगवान परमात्म्याला एकच विनंती करेल, देवा प्रत्येकाच्या दारासमोर सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं. एकच विनंती आहे पवित्र व्यासपीठावरून. प्रत्येकाच्या दारासमोर सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं. प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा अर्धा क्विंटल सोनं असावं. प्रत्येकाच्या घरात कपाटभर नोटा असाव्यात, पण त्या कपाटात गाईचा वाटा असावा, देशाचा वाटा असावा, धर्माचा वाटा असावा, समाजाचा वाटा असावा, तर त्या धनाला किंमत आहे. जाता जाता भगवान परमात्म्याला एकच विनंती करायची, इतना तू करना स्वामी जब गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तो बड़ा स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री तब प्राण तन से निकले. भगवंताला एकच विनंती करायची, इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले. शरीरातून प्राण जात असताना मुखामध्ये भगवंताचं नाव यावं. मराव कुठे ते सुद्धा सांगितलं. म्हटलं श्री गंगाजी का तट हो, एक तर गंगेच्या तीरावर मरण यावं,
नाहीतर यमुनेच्या काठावर मरण यावं आणि शरीरातून प्राण जात असताना माझा भगवान परमात्मा माझ्या समोर मला डोळ्यानं दिसावा आणि मग शरीरातून प्राण जावा. तेरे तरफ से भी नहीं कौन सी शय मिली नहीं और जो ही मेरी तंगती पर तेरे यहाँ कमी नहीं. जीने को जी रहा हूँ मैं मालिक तेरे बगैर भी, पर जिंदगी जिसे कह सकूं ऐसी तो जिंदगी नहीं. कब से पुकारता दिल सुनता मेरी कोई नहीं. मेरा तो इस जहान में तेरे सिवा कोई नहीं. धनेश्वर मौली धन मौली ठीक है.